काही नेते मात्र याला निश्चितपणे अपवाद आहेत. माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब याला अपवाद आहेत. स्वर्गीय अजितदादा पवार याला अपवाद आहेत. महाराष्ट्रामधले हे जे नेते आहेत हे कधीच कुठल्या बाबाबुवांकडे गेले नाहीत. उलट या माध्यमातून मला एक आपल्याला सांगायचं आहे की अतिशय प्लॅन करून देवेंद्रजींनी या बाबाचं पितळ उघडं पाडलं. बरं, 18 तारखेला का त्याचं सगळं आलं, पितळ उघडं पडलं? आणि तर त्याच्यावर कोणाकोणाचे फोटो आहेत ते बघा. त्याच्यावर अमित शहाचा फोटो आहे, त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे. भले त्यांनी अंगठे कापले नसतील, बोटं कापली नसतील, पण या फोटोचा प्रभाव पडतो की हा बाबा जर मुख्यमंत्र्यांसोबत आहे, हा बाबा देशाच्या गृहमंत्र्यांसोबत आहे, तर हा पॉवरफुल आहे. हे जर ऐकतात तर याचा अर्थ असा आहे की त्याच्याकडे काहीतरी पॉवर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या काही वर्षामध्ये जे राजकारण आपण पाहतो ते राजकारण हे अंधश्रद्धेला खतपाणी घालणार आहे. उदाहरणार्थ असं की कामाख्या देवीच्या पासून हे राजकारण जे सुरू झालंय ते आपण विसरता कामा नये की ते काय झालं, किंवा ज्या पद्धतीचं आता एवढंच आहे की काही करून माझं पद मला टिकवता आलं पाहिजे. माझं फक्त एकच विनंती आहे, मुळात सर काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, सर तिथे काँग्रेसचे नेते सुद्धा गेलेले होते. राहुल गांधी सुद्धा मंदिरामध्ये जातात, ते मतं मिळवण्याकरता जातात. कामाख्याचा उल्लेख करू नका, ते शाक्तपीठ आहे, हिंदूंची श्रद्धा आहे, आमची श्रद्धा आहे. काँग्रेसच्या लोकांची नसेल, आमची श्रद्धा आहे. अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये मोठा फरक आहे, आपण एक लक्षात घ्या. या इथं फुले शाहू आंबेडकर हे ताटाला चटणी लावावी, लोणचं लावावं आणि पापड ठेवावं, तसं सगळ्या पक्षांनी यांचं केलेलं आहे. इथले नेते, अभिनेते, संशोधक, बिझनेसमॅन हे सगळे याच्यामध्ये आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षामध्ये या बाबांकडे जाण्याची अशी एक पद्धत रूढ झालेली आहे. त्यांनी एका बाबाचा उल्लेख केला, आणखी काही बाबा राजकीय लोकांमध्ये फार फेमस होते, पण मला असं वाटतं की ही एक प्रकारची विकृती आहे. राजकारणामध्ये निश्चितपणे स्पर्धा आहे, पण या स्पर्धेतनं अधिकचा आपल्या पदरामध्ये काय पडेल हे करण्याकरता बरेचसे लोक या बाबांकडे जे नेटवर्किंग आहे त्या नेटवर्किंगचा वापर आपल्याला कसा करून घेता येईल याकरता जातात. पण कीव येते अशा लोकांच्या बुद्धीची जे लोक काळी जादूटोणा आणि बाकीच्या इतर गोष्टी करण्याकरता जातात. मला विशेषतः या खरात बद्दल आपल्याला सांगायचंय की या खरातमुळं हिंदू धर्माची सुद्धा मोठी बदनामी झालेली आहे. माझी एक विनंती, आपण AI मध्ये सुद्धा खरातला जे रुद्राक्ष माळा हिंदू संतांचे भगवे कपडे दाखवले ना, तो प्रत्यक्षात काळे दाखवलेत आम्ही, काळे एकदम काळे भगवे सुद्धा आहेत, आपण नीट पहा. माझी एक विनंती आपल्याला अशी आहे की अनेक संत महंतांनी सुद्धा सांगितलं की या महाराष्ट्राला ज्ञानोबा माऊलींपासून अशा थोर संतांची परंपरा आहे. हा एकतर त्याची जी न्यूमरोलॉजी आहे आणि बाकीच्या तर गोष्टी, विलासजी याच्याकडे जाणारे जे सगळे लोक आहेत ना, या लोकांना शॉर्टकटनं काहीतरी मिळवायचं होतं पहा. आणि नुसतेच राजकीय नेते नाही आहेत, याच्यामध्ये अधिकारी आहेत, बिझनेसमॅन आहेत. याच्या कनेक्शन्सचा फायदा आपल्याला कसा करून घेता येईल आणि मग तेही तो सरळ नीट सांगत नव्हता. या सगळ्या लोकांकडनं पैसे लुबाडायचे, या सगळ्या लोकांकडनं फेवर्स घ्यायचे आणि सामान्य लोकांचं शोषण करायचं, अशी याची मोडस ऑपरेंटी होती. काही नेते मात्र याला निश्चितपणे अपवाद आहेत. माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब याला अपवाद आहेत. स्वर्गीय अजितदादा पवार याला अपवाद आहेत. महाराष्ट्रामधले हे जे नेते आहेत हे कधीच कुठल्या बाबाबुवांकडे गेले नाहीत. उलट या माध्यमातून मला एक आपल्याला सांगायचं आहे की अतिशय प्लॅन करून देवेंद्रजींनी या बाबाचं पितळ उघडं पाडलं आणि त्याचा बुरखा महाराष्ट्राच्या समोर टराटरा फाडला. विशेषतः मला एक उल्लेख इथं करायचा आहे की राजकीय मंडळी या बाबाकडं जादूटोणा करण्यासाठी म्हणून जात होती, त्या लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण काय करतो. आणि महाराष्ट्राच्या जनतेनं सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये अशा लोकांना अजिबात माफ करू नये. हे लोक तुमच्याकडे जेव्हा मत मागायला येतील ना, त्यावेळेला यांना याचं निश्चित उत्तर द्या. नेत्यांना याची भीती वाटते. अजितराव, सामान्य लोक ते करणार आहेत, आपण तर सातत्यानं ते प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतोय. सामान्य लोक काय करायचं ते करतील म्हणजे. पण या सगळ्या अनुषंगानं जर समजा अशा प्रकारचे अघोरी विद्या करणारा जे काही तो करत होता, विकृती, तो करणारा तर विकृत म्हणजे कुणाच्या तरी फोटोना फुल्या मारणं पासून ते अनेक गोष्टी आहेत, आपण त्याचा पुनरुच्चार नको. करणारा जेवढा दोषी आहे तेव्हा त्याला करायला लावणारा दोषी नाही का हो? भक्तांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे का? जे स्वतःला तिथं जाऊन अशा पूजा त्याला करायला होतात, कुणाच्या तरी फोटोला फुल्या मारायला होतात. विलासजी, आपल्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये या जादूटोणा कायदा आपण आणलेला आहे. यापूर्वी सुद्धा अनेक मोठ्या नेत्यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं पालघर जिल्ह्यामध्ये काही पूजा करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आपण गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवलेलं आहे. या बाबाकडे सुद्धा, आणि ते चौकशीमध्ये तपासात समोर येईल. आणि मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक गोष्ट आपल्याला सांगतो की एका मोठ्या विषयामध्ये या बाबाकडनं असा प्रकार केल्याचा संशय आमच्या वरिष्ठ नेत्यांना असल्यामुळेच कुठल्याही पद्धतीनं याला सोडलं जाणार नाही. तेही एक कारण आहे, आपण एक लक्षात ठेवा. खरं तर हे असं काही नसतंच, मुळात हे अंधश्रद्धा आहेत. पण तरी सुद्धा जे
सगळे लोक याच्याकडं या अशा सगळ्या गोष्टींकरता जात होते. अमोलजी, आपण सुद्धा ही साखळी जोडण्याकरता प्रयत्न केला पाहिजे आणि या लोकांना, या नीच लोकांना महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातनं आपण बाद केलं पाहिजे. खूप महत्वाचं विधान केलंय. राजकारणात राहून सुद्धा तुम्ही विधान केलंय आणि दोघांनाही मला वाटतं तुम्ही दोघे राजकारणात आहात. अमोलजी तर सातत्यानं अशा प्रकारच्या विचारधारेवर विश्वास ठेवणारी आहेत, जी विवेकवादी आहे. आपल्यासोबत आता युवराज मोहिते सर सुद्धा आहे. मोहिते सर, तुम्हाला काय वाटतं आता जे प्रकरण सगळं समोर येतंय खराचं, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात एखाद दोन नेते त्याचे असू शकतील, 4-5 नेते, 10 नेते, 45 पेक्षा जास्त लोकप्रतिनिधी आणि राज्यातले MPSC UPSC दिलेले जर अधिकारी त्याच्या पायावर लोटांगण घालून अघोरी याच्यामध्ये सहभागी असतील, मेसेज काय गेलेला आहे आणि काय मेसेज जाणं गरजेचं आहे? मेसेज काय गेला याचं विश्लेषण विलास तू एकदम उत्तम पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुझ्यासोबत आम्ही सहमत आहोत या सगळ्याच्यात. आणि काय झालेलं आहे हेही आलेलं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की याने होतं काय की आता आपलं सगळी चर्चा जी आहे ना अशोक खरात भोवती फिरते. अशोक खरात पहिलाच आहे का? तो पहिला नाही आहे. नाही. बरं, अशोक खरात सारख्याला का त्याचं सगळं आलं पितळ उघडं पडलं? आणि तर त्याच्यावर कोणाकोणाचे फोटो आहेत ते बघा. त्याच्यावर अमित शहाचा फोटो आहे, त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे. भले त्याने अंगठे कापले नसतील, बोटं कापली नसतील, पण या फोटोचा प्रभाव पडतो की हा बाबा जर मुख्यमंत्र्यांसोबत आहे, हा बाबा देशाच्या गृहमंत्र्यांसोबत आहे, तर हा पॉवरफुल आहे. हे जर ऐकतात तर याचा अर्थ असा आहे की त्याच्याकडे काहीतरी पॉवर आहे. या बाबाकडे जाणारी यादी जी आहे, मी काही नावं आता सांगत नाहीये कारण तिथे पोलीस तपासात येईल, पण या बाबाने काही लोकांना तिची पूजा कुठल्या गर्भगृहात होते आणि तिथे नाग येतो आणि ही पूजा 1-2 तास चालते नाशिकमध्ये. आता याच्यात कोण कोण होते त्या गर्भगृहामध्ये याची एक मोठी लंबी चौडी यादी आहे. ती जर आपण जर त्याची चर्चा केली तर आपल्याला आणखी 4 तास पुरणार नाहीत. मला एवढंच म्हणायचं आहे की हे का होतंय राजकारण्यांमध्ये, पण गरज का पडते सर? तेच सांगा ना जरा. ही गरज जी आहे, एक म्हणजे विचारांचं राजकारण संपलेलं आहे. आपल्याला कुठल्या विचाराने आपण येतोय, संविधानिक मूल्य आपली काय आहे, बेसिक गोष्ट जी आहे की आपण नागरिक शास्त्र विसरलेलो असतो, शिकलेलो नसतो आणि त्याची काही माहिती नसते. त्यामुळे आपला विचार काय आहे, आपली जबाबदारी काय आहे हे कळत नाही. आपण कुणासाठी काम करायचं आहे आणि आपल्याला काय काम करायचं आहे याचा अडाणीपणा जो असतो तो अडाणीपणा असा निघतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी इन्सिक्युरिटी आता सध्याची आहे राजकारणातली, ही इन्सिक्युरिटी फायदा हे बाबा लोक घेतात. आणि तिसरी खूप महत्वाची गोष्ट अशी असते ना की ही सगळी बुवा बाबा जे आहेत यांच्या विकृती सगळ्या समोर आलेल्या आहेत, पण ही बिझनेस सेंटर आहे. असे अनेक बाबा आहेत जे मी लिहिलेलं आहे, याच्या आधीच्या लेख पण आहे. ही बिझनेस सेंटर म्हणजे असे आहेत की या बाबाच्या सत्संगाला जे लोक येतात त्यात बडे बडे राजकारणी असतात, कॉन्ट्रॅक्टर असतात आणि तिथेच राजकारणी सुद्धा असतात. आणि तिथे कोणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि कोणाला बीड द्यायचं हे त्या बाबांच्या इथं ठरलेलं असतं. खराचा हा जो सगळा गोष्ट बाहेर आलेली आहे ही टेक्स स्कॅन्डल किंवा त्याने केलेला शोषणाचा भाग, त्याने महिलांची सोबत केलेला अभद्र भाग, त्यांच्यावर केलेले बलात्कार या भोवती जशी आज फिरते, पण त्याआधी त्याने जी माया गोळा केलेली आहे ती माया कुणी कुणी दिलेली आहे त्याची एक यादी काढली पाहिजे. त्याने कुठल्या राजकारणी त्यात इन्व्हॉल्व्ह आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या काही वर्षामध्ये जे राजकारण आपण पाहतो ते राजकारण हे अंधश्रद्धेला खतपाणी घालणार आहे. उदाहरणार्थ असं की कामाख्या देवीच्या पासून हे राजकारण जे सुरू झालंय ते आपण विसरता कामा नये. तिथे काय झालं किंवा ज्या पद्धतीचं आता एवढंच आहे की काही करून माझं पद मला टिकवता आलं पाहिजे. मग त्यासाठी जी इन्सिक्युरिटी आहे ती इन्सिक्युरिटी कोण मला मदत करेल, तर एकतर ज्यांच्यावर मला प्रभाव टाकायचा आहे. म्हणजे फडणवीसांकडे तो बाबा डायरेक्ट गेलेला नाहीये, कोणीतरी त्याला घेऊन गेलेला आहे. आणि त्यामध्ये ब्रोकर खूप असतात अशा प्रकारचे. पण माझं तर म्हणणं की राजकारण हा विचार संपलेला आहे आणि राजकारणामध्ये शॉर्टकट आलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की या सर एक मिनिट टिकवता येणार नाही अशा पद्धतीचं हे जे काही राजकारण सुरू आहे याचा हा. अजितराव, एक कमेंट तुमचे काहीतरी तुम्हाला बोलायचं. माझं फक्त विनंती आहे. मुळात सर काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, सर तिथे काँग्रेसचे नेते सुद्धा गेलेले होते. राहुल गांधी सुद्धा मंदिरामध्ये जातात, ते मतं मिळवण्याकरता जातात. कामाख्याचा उल्लेख करू नका, ते शाक्तपीठ आहे, हिंदूंची श्रद्धा आहे, आमची श्रद्धा आहे. काँग्रेसच्या लोकांची नसेल, आमची श्रद्धा आहे. अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये मोठा फरक आहे, आपण एक लक्षात घ्या. हा बोंधू खरात सुद्धा जो आहे याचा हिंदू धर्मामधल्या कुठल्याही पंथाशी काही संबंध नाही. त्याच्याकडे हिंदू धर्माचं कुठला अधिकारिक धर्म
धर्मगुरू असं पद नाही. सर, माझी विनंती आपल्याला अशी आहे, आपण काँग्रेसचे नेते आहात. आज जरी इथं राजकीय विश्लेषकाची पाठी तुमची असली तरी आपण काँग्रेसचे नेते आहात. काँग्रेसकडनं निवडणूक लढवलेली आहे. राहुल गांधी सुद्धा मंदिरामध्ये जातात. माझी विनंती आपल्याला आहे, विषय खूप सिरियस आहे. इथं धर्म, मंदिरं या विषयावरती आपण गल्लत करू नका. माझी विनंती. खूप वरिष्ठ आहात आपण. बरं, आता सर मला 1 मिनिट पाहिजे. हा, प्लीज. 1 मिनिट असं की मी पत्रकारिता सुरू केली तेव्हाची घटना आहे, त्याच्या आधीची घटना आहे. मी विद्यार्थी असताना महाराष्ट्रामध्ये हा खरा पहिला नाही आहे. योनी पूजा नावाने पुण्यामध्ये एक बाबा योनी पूजा करत होता. त्याचा आता एक तुम्हाला नेटवर मिळालं. आणि त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम जोरात सुरू होतं. मी त्याचा कार्यकर्ता आहे. आणि त्यावेळी अनेक पुरुष या कामाख्या देवीचे त्याचे हे सगळं कनेक्शन सांगत होता. आणि त्या योगे अनेक पुरुष आपल्या बायकाने येऊन तिथे सोडत होते. जी आता ही अंधश्रद्धा आहे ना, ही अंधश्रद्धा आहे ना. आम्ही भगवतीचे भक्त आहोत. आम्ही शाक्तपंथी आहोत. छत्रपती संभाजी महाराज शाक्तपंथी होते. असेल सगळं आहे. नाही, मग त्याच्यातनं जो कोण चुकीचा म्हणजे काय मुस्लिम नाही, अजितराव, त्या नावावर होणाऱ्या बोंगगिरीबद्दल, त्या नावावर होणाऱ्या अंधश्रद्धेबद्दल त्यांचं म्हणणं आहे. मग त्याला विरोध तुमच्या केला पाहिजे, सर. पण त्या नावावर होणारी जी अंधश्रद्धा आहे त्याच्याबद्दल ते बोलतात. चांगलं आहे. हे विद्यार्थी असताना आमच्यावर गुन्हे दाखल आहे. हे लक्षात घ्या. हे गुन्हे दाखल आहे. हे काय होतं बघा. आम्ही हे बघा, हे सगळ्या गोष्टी आहेत. अंधश्रद्धेवर बोलतोय, अंधश्रद्धेवर बोलतोय. आम्ही लढलो तेव्हा आमच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि त्याचा हा बारीक परिणाम जो आहे ना, 25 वर्ष सुरू आहे. हे मी सांगतोय, ठीक आहे. 30 वर्षापूर्वीची 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ठीक आहे. आजही हे सुरू आहे. याचा अर्थ असा, योनी पूजा ही जी काही एक कन्सेप्ट आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तुम्ही योनी पूजा घडवून आणि हा नराधम आताही म्हणतो तो माझ्या विधीचा भाग आहे. त्याला आताही कणभर सुद्धा त्याच्याबद्दलचा खंत नाहीये किंवा त्याच्याबद्दलचा पश्चाताप नाहीये. हा नराधम आता सुद्धा म्हणतो की माझ्या विधीचा भाग आहे तो म्हणून. एवढा तर मस्त बाल आहे. ठीक आहे, मी येतो सर तुमच्या. विनय काटे सर आपल्या सोबत आहेत, बराच वेळ झाला ते ऐकतायत सगळ्यांचं. विनय सर, एक तिघांच्याही बोलण्यात असं लक्षात आलं की राजकीय नेत्यांचे आजचं जे सगळं राजकारण आहे ते खूप कॉम्पिटिशन वाढली आहे, अस्थिरता आहे तिथं, मानसिक स्वास्थ्य नसतं आणि ताणतणाव असतात. आणि मग त्याच्यासाठी कुठेतरी एक सल्ला घ्यायला म्हणा किंवा ते जात असतात. काही जण त्याच्या पुढची स्टेज गाठण्यासाठी जातात असं म्हटलं जातं. पण साधारणपणे त्यांच्या सगळ्या ऑफिसेसमध्ये फुले शाहू आंबेडकर असतात भिंतीवरती. पण त्यांनी शपथ घेताना सुद्धा विवेक आणि ह्या सगळ्या गोष्टीचा पण घेतलेलं असतं. पण असं असताना देखील आपण कुठल्या तरी काउन्सिलकडे जावं. मानसशास्त्रज्ञ समजा मला ताणतणाव आहे, तिकडे जावं, तिकडून आपल्याला स्वतःला बरं करून घ्यावं असं वाटण्यापेक्षा भोंदू बाबाकडे गेल्यानंतर आपल्याला बरं वाटेल, ही काय मानसिकता आहे? विलासजी, आता बाकीचे तिघ जे वक्ते आहेत ते तिघही राजकीय पक्षांच्या संदर्भात आहेत. मी एकटा सामान्य माणसांच्या बाजूने, त्यामुळे मला थोडासा जास्त वेळ द्यावा कलेक्टिव्हली. मी सगळ्यांच्या तिघांचाही वक्त्यांचा ऐकला आणि त्या तिघांनीही कुठलंही नाव घेतलं नाही. कारण एकाचं नाव घेतलं तर बाकी तिघांचेही निघतील, दोघांचेही निघतील किंवा आणखी पक्षांचेही निघतील. हा जो प्रकार आहे हा फक्त हिंदू धर्मातल्याच अंधश्रद्धा आहेत असं काही नाहीये. ह्या अंधश्रद्धा मुस्लिम धर्मात आहेत, ख्रिश्चन धर्मात आहेत. वसईला एक आशीर्वाद प्रार्थना केंद्र होतं, तिथला एक माणूस आशीर्वाद प्रार्थना म्हणून लोकांच्या किडण्या करत होता आणि तो धर्मगुरू स्वतः किडनीच्या आजाराने मेल. नंतर बहुतेक आपण उपचार करायचं विसरलं वाटतं त्याला. स्वतःवर उपचार करू नाही शकला. आणि ही जी परंपरा आहे ही फक्त आज चाकणकरांचं एक नाव येतं किंवा केसरकरांचं नाव येतं, म्हणजे हे दोनच लोक त्याच्यामध्ये आहेत आणि बाकीचे लोक अगदी क्लीन आहेत असं काही नाही. किंवा या दोघांच्याच पक्ष आहेत असे काही. मी थोडासा याचा इतिहास सांगतो. हा मुद्दा फक्त धर्माशी निगडीत नाही, देशाशीही निगडीत नाही. म्हणजे ब्रुनईचा सुलतान आणि मार्गारेट थॅचर ह्या दोघीही चंद्रस्वामीचे भक्त होते. मार्गारेट थॅचरच्या ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्या, त्या आधी त्या भारतात तिकडे विदेश मंत्री होत्या ब्रिटनच्या, त्या आणि ब्रुनईचा सुलतान मुस्लिम देश, हे दोघेही चंद्रस्वामीचे भक्त होते. आणि ज्यावेळेस भारताचा 1991 ला आर्थिक संकट आलं होतं त्यावेळेस नरसिंहरावांना चंद्रबाबू म्हणाले होते की मी ब्रुनईकडून सुलतानाकडून पाहिजे तेवढे पैसे आणतो, तुम्ही फक्त माझ्यासोबत चला. आणि नरसिंहराव निघाले होते त्यासाठी. त्यांना बाकीच्या ऑफिसर्सनी थांबवलं की तुम्ही हे काय करता, हे असं होत नसतं. ओके, म्हणजे ही परंपरा जुनी. त्यांच्या थोडंसं मागे गेलं तर धीरेंद्र ब्रह्मचारी नावाचे एक योगा गुरु होते. नेहरू आणि इंदिरा गांधी या दोघांनाही त्यांनी योगासनं शिकवली. आणि धीरेंद्र ब्रह्मचारींचा त्या काळातल्या सरकारवर इतका मोठा प्रभाव होता की ज्याच्याबद्दल कुकुल जयकर, ज्या स्वतः इंदिराजींच्या स्नेही होत्या, त्यांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकात लिहिलं. किंवा गुजराल यांनी पण लिहिलं, IK गुजराल जे पूर्व पंतप्रधान होते, त्यांनी सुद्धा लिहिले की काय प्रकारचा याच्यामध्ये त्या धीरेंद्र ब्रह्मचारीचा तिथं हा होता, म्हणजे इंदिरा गांधींवर प्रभाव होता. ही काँग्रेसमधून हे सुरू झालं, हे हळूहळू सर्व पक्षांमध्ये गेलं. त्याच्यानंतर पुढे सत्यसाईबाबांचा एक काळ, APJ
एपीजे अब्दुल कलाम ज्यावेळेस आपले राष्ट्रपती होते त्यावेळेस ते सत्यसाईबाबाच्या पायात जाऊन बसायचे. एक संशोधक, एक राष्ट्रपती आपला तिथं जाऊन बसतो. जो सत्यसाईबाबांना दाभोळकरांनी त्याचे व्हिडिओ अक्षरशः एक्सपोज केले होते की हा कसा घशातून ते अंड काढल्यासारखं काढतो किंवा चेन कशा काढतो किंवा घड्याळ काढतो, कसा बोगसपणा हे दाखवलं. त्याच्याकडे आपले स्वर्गीय नेते विलासरावजी जायचे, चाकूरकर साहेब जायचे, आताचे अशोक चव्हाण जातात, हे सगळं. आसाराम बापूंचा किस्सा आपण पाहिला. भय्यू महाराज म्हणून एक होते, आता ते वारल्यामुळे त्यांचं थोडंसं दबून राहिलं, नाहीतर फक्त त्यांची एकच सांगतो जे अगदी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे तेवढी मी देतो, जी कोर्टानं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की ज्या महिलेला त्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून जिच्या 6 वर्षाची जिला शिक्षा झाली, पलक पुराणी, तिच्याबद्दल कोर्टानं ऑब्झर्वेशन केलं की ही पलक पुराणी भय्यू महाराजांसोबत रूम शेअर करायची. तिचे कपडे भय्यू महाराजांच्या कपाटात असायचे. यावरून असं सिद्ध होतं की ती त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करण्यापर्यंत तिचा त्यांच्यावर इन्फ्लुएन्स होतो. आता ह्या गोष्टी आपण पब्लिकली इथं बोलत नाही. ओके, दाभोळकरांचा ज्यावेळेस खून झाला, सरकार कुणाचं होतं त्यावेळेस? काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. तपासाची सुरुवात कशातून झाली? प्लॅनचेट करून. पुणे पोलिसांनी प्लॅनचेट केलं. धोरण म्हणूनच केलं पाहिजे. आता काय एक्झॅक्टली. आणि तुम्ही जे मगाशी म्हणालात की ना फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेऊन आपण सगळे राजकारण करतो. महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचारांचे सगळ्यात मोठे भीष्मपितामह जिथं त्यांच्या वैयक्तिक खासगी निवासस्थानी बसतात त्याच्यावर एक सोनेरी कलरचं इंद्रजाल लावले. कुणीही फोटो काढावेत आणि पाहावे. इंद्रजाल हे वशीकरण करण्यासाठी, तिलिस्म करण्यासाठी, पुढच्याला हे करण्यासाठी लावलं जातं. हे तिथे इंद्रजाल लावलं आणि त्यांच्याच 1-2 पिढीनंतर चे नेते ते ऑफिसमध्ये मागे श्रीयंत्र लावून बसते. या इथं फुले शाहू आंबेडकर हे ताटाला चटणी लावावी, लोणचं लावावं आणि पापड ठेवावं तसं सगळ्या पक्षांनी यांचं केलेलं आहे. इथले नेते, अभिनेते, संशोधक, बिझनेसमॅन हे सगळे याच्यामध्ये आहेत. आणखीन तुम्हाला एक सांगायचं म्हणजे की पु ल देशपांडे एकदा एका पुस्तकामध्ये त्यांनी खूप छान लिहिलं की त्यांना स्वतःबद्दल असं कॉमिक पद्धतीने लिहिलं की माझं नाव अमुक अमुक, पुढच्या जन्मी मला काय व्हायला आवडेल. तर पुलांनी लिहिलं की कुठल्या तरी मठाचा बुवा, कारण या देशात युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती मोठी आहे हे मला माहिती. आणि हे दुर्दैवाने आज खरं झालं. परवा हमीद दाभोळकरांनी चांगला लेख लिहिला आणि त्यात त्यांनी लिहिलं की आपला तो सद्गुरू, दुसऱ्याचा तो बंधू. जो एक्सपोज झाला नाही तो सद्गुरू, जे एक्सपोज झाले ते बंधू. ह्या दर्जावर हे सगळं चाललेलं आहे. याच्यामध्ये कुठलाही पक्ष, कुठलाही विचार प्रवाह, मी म्हणतो उद्या कम्युनिस्ट नेते सुद्धा तुम्हाला यात सापडतील, कारण तेही तिकडे बंगालमध्ये असतात, त्यांच्याकडे बंगाली जादू होते. आणि दुर्दैव महाराष्ट्राचं हे आहे की जो महाराष्ट्र कधी काळी तुकारामांची, ज्ञानेश्वरांची भजनं म्हणत पंढरपूरच्या दिशेनं चालायचा, तो महाराष्ट्र आता तिकडे आघोरी विद्येच्या दिशेने जातो. जी पावलं आधी भक्ती पंथाला जायची ती पावलं आता आघोरी विद्येकडे वळाली. आणि हे सगळ्यात मोठं दुखणं आहे. आता मी पंढरपुरात राहतो, मी पंढरपुरात जन्मलो. आधी ज्या 15-20 वर्षापूर्वी पंढरपूरमध्ये साधारणतः सगळे मंत्री, आमदार, खासदार सतत येत. आजकाल पंढरपूरला मंत्री, आमदार, खासदार सरकारी पूजा सोडलं तरी येत नाही. बाबा विवा नाहीत का? नाही, आमच्याकडे नाही येत. असं आमच्याकडे ते उपज म्हणजे उपजूच दिले जात नाही सहजासहजी. दुर्दैव आहे त्या बाबा लोकांचं. तर त्याच्यामुळे ते इकडे कुणी येत नाहीये. ते सगळ्यांचा दाखता तिकडे गुवाहाटीच्या दिशेनं, नाशिकच्या दिशेनं, अजून कुठले मुंबईमध्ये कुणी कवड्या टाकून भविष्य करतंय, कुणी बंगाली देवळात बसलं. आणि सगळ्यात म्हणजे अगदी पुरोगामी विचारांचे कडवे असे विचारवंत म्हणणारे लोक सुद्धा, आमदार सुद्धा त्यांच्या ऑफिसमध्ये महाराजांना, तिथं एका महाराजांना सकाळी सकाळी आपली त्यांचं ते वेगळ्या प्रकारची अगरबत्ती लावून निघतात. हे सुद्धा मी बघितलं डोळे. हे दुर्दैव आहे महाराष्ट्र. आणि याच्यावर सगळ्या पक्षांनी आता डोळे उघडण्याची गरज आहे. परवा आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब जे बोलले की बाबा तुम्ही असं जर हे करता आलं असतं, असं जर खरात सारख्या लोकांना खरातलं असेल तर आम्ही सीमेवर बसवला नसतात. हा जो दृष्टिकोन आहे, आपण ज्या संविधानाची शपथ घेऊन हे पद स्वीकारतो त्या संविधानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलं. त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला साक्षी ठेवून ह्या पब्लिक ऑफिस बिअररनी एक जबाबदारीपूर्ण वर्तन करावं. कुठल्याही पक्षाच्या ज्याला आपण म्हणतो न्यू जनरेशन जी आहे, एआय आणि इथपर्यंत जगातलं तंत्रज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी जात असताना मला वाटतं जग जेव्हा आपल्याकडे बघत असेल, टीव्ही चॅनल बघत असेल, या चॅनलवर काय चाललंय, तिथले डिबेट काय चाललेत हे बघत असेल ना, तर मला वाटतं ते लोक म्हणतील ह्यांचं जग वेगळंच आहे, हे लोक की दुनिया अलगही आहे, असं कदाचित जगाला वाटू शकतं. आपले हे सगळे डिबेट आणि ह्या बातम्या सगळ्या बघितल्या. जग एजेंटिक एआय बोलतंय, जनरेटिव्ह एआय बोलतंय, हॉर्मुझच्या स्ट्रेटवर बोलतंय, आणि आम्ही काय बोलतोय तर खरात मास्तरांच्या. अजितराव एक छोटीशी कमेंट सगळ्यांकडून. खूप विनयजींचंच म्हणणं पुढे घेऊन जातो. विनयजी, आपण अतिशय चांगलं विश्लेषण केलं. एक आणखी सांगतो, म्हणजे या बाबाकडे येणारे लोक कोण होते माहिती का? म्हणजे माझा तर व्यक्तिगत अनुभव सांगतो, मी नाशिकचा आहे. अनेक लोकांचे फोन यायचे की अरे यांची अपॉइंटमेंट मिळेल का? मी कधीच गेलो नाही. माझ्या कार्यालयाच्या बाजूला त्याचं कार्यालय आहे, मी माझ्या कॉलनीच्या शेजारच्या कॉलनीमध्ये त्याचा बंगला आहे.
बर. इथं गमतीशीर काय माहिती का विलासराव, विनोदराव खूप छान म्हणाले की ज्यांना काहीतरी झटपट पाहिजे ना, यांच्याकडे जाणारा जो वर्ग आहे ना, तो वर्ग सब शॉर्टकट मारणारा वर्ग आहे. आपला सामान्य माणूस अजूनही पांडुरंगावरती श्रद्धा ठेवणारा, आणि तो असल्या भानगडीमध्ये पडत नाही. किंवा एक गोष्ट बघा, त्याची फी सुद्धा, म्हणजे हे सगळे जे झोलझालवाले लोक आहेत, आपल्याला असं म्हणता येईल की कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी, आमची नेते मंडळी, हे सगळे एकमेकाशी इंटरकनेक्टेड आहेत. आणि यातल्या बऱ्याचशा लोकांना हे सगळं माहिती असतं, आणि त्या बाबालाही माहिती होतं की आपण यांच्यावर हात टाकू नये. तो यांची सगळ्यांची सेटिंग करायची, इथनं पैसे कमवायचे, आणखी 4 एजंट घेऊन कुठल्या तरी मोठ्या नेत्याकडे जायचं, ते फोटो इतरांना दाखवायचे, सामान्यांचं शोषण करायचं, अशी ही मोड. हे आता मी पीसीआरला विनंती करतो, मंत्री महोदयांचा एक ते पूजा करतानाचा व्हिडिओ होता बघा, आता तो जरा दाखवतो. पालकमंत्री हा, मला पालकमंत्री, हा हे काय जरा सांगा सर, हे कशासाठी असतं मला माहित नाही मिळत. हे पालकमंत्री पद मिळावं यासाठीची ही पूजा आहे. पण असं होतं, मिळतं का अमोलजी? असं काही होतं का? तुम्ही काय अभ्यास केलाय का असं? नाही, हे बघा, मंत्रीपद, आमदारकी, पुस्तकाचा उल्लेख त्यांनी केला शेवटच्या काळामध्ये इंदिराजी संजय गांधींच्या निधनानंतर. म्हणजे असतं ना, ते मानसिक दृष्ट्या माणूस कमकुवत झाला की तो 100 ठिकाणी आधार शोधतो. पप्पूजींच्या पुस्तकामधला उल्लेख आहे की त्या अतिशय, म्हणजे एका मंदिरामध्ये सतत एक त्यांनी होम सुरू केला होता. नेते एवढे कमकुवत झाले तर लोकांनी कसं आशेने बघायचं? हा, अमोलजी मला प्रश्न विचारत अमोलजी, तुम्ही आमदार आहात, अनेक आमदारांमध्ये तुम्ही वावरता, जवळीक आहे, कधी खासगीत ते सांगत असतील. आम्ही तर असं ऐकलं, काही जण भाषण करताना असे मुठी आवडतात, कोणी असं बोट दाबतात, काय 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 किस्से आहेत जरा सांगा ना. त्या सुद्धा काही फिरवतात. अमोलजी, मी विदर्भातून येतो. गाडगे महाराज, तुकोजी महाराजांचा प्रभाव आणि वारकरी संप्रदायाचा प्रभाव माझ्यावर आलेला आहे. अहो, तुमचं नाही ग्रामीण सांगा, भागात शेजारी पाजारी जे असतील ना तुमच्या, त्यांचं सांगा ना. आता अजित चव्हाण साहेबांनी सांगितलं की त्यांचं ऑफिस त्यांच्याच ऑफिसच्या बाजूला अशोक खरंच आहे. आता पूर्वी जर एक चक्कर मारला असतं तर आज मंत्रिपद त्यांनाही असतं. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे विलास सर, की अशा भ्रामक कल्पना आणि अशा मूर्ख कल्पनांना ना अजितदादांनी कधी थारा दिला, ना मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये. कारण मी तर सुरुवातपासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम केलेला एक व्यक्ती आहे. वारकरी संप्रदाय श्रेष्ठ संप्रदाय मानणार आहे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तुकाराम, गाडगे बाबा, कबीर, रविदास हे सगळे लोक आउटडेटेड झालेत का? म्हणजे त्या काळात चोकोबा सारख्या संतांनी सांगितलं, आम्हा न कळे पुराण, न कळे ज्ञान, वेदाचे वचन न कळे आम्हा, आगमाची काठिगमाचा भेद, शास्त्राचा संवाद न कळे आम्हा. इतकी मोठी वारकरी संप्रदायाची गौरवशाली परंपरा. आता विनयजींनी सांगितलं, हे गोष्ट खरी आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाजवळ काय, तो विठ्ठल काही तुम्हाला पावणारा नाही. तुम्ही त्या विठ्ठलाच्या चरणावर गेले, तुम्ही म्हटलं की मला पालकमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा, असं नाही. तो कष्टाला प्राधान्य देणारा आमचा संत आणि वारकरी संप्रदाय आहे. विठ्ठलाकडे एकच मागतात, पाऊस पडू दे. बस विठ्ठलाकडे एकच कोणी मागतं, बळीराजाला सुखी होऊ दे. कारण तो गरीबांचा देव आहे, तो त्याच्याकडे काय चांगलं शेती पिकू दे. महाराजांचा भक्त नसावा. आणि लक्षात घ्या, आमच्या इथे सैलानी आहे, सैलानी विदर्भामध्ये तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आजही सैलानी अंगात येतं, असं झुलतात लोक एकदम. प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांच्या अंगात येतं. अहो, 600 वर्ष, हजारो वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं होतं, वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले, तोची दिसे अकस्मातन म्हणे मागे आले भूत. आपल्याच पावलाला भूत समजून घाबरणारी लोक. आणि त्याला अशोक बाबा तर तो रिमोट वरचा नागोबा दाखवणार, त्याला ते तळघरात पूजा करायला लावणार, त्याला करंगळ्या कापायला लावणार. आणि ह्या अघोरी पूजेच्या नादाला लागून जर मिळाले असते बरं, हे जाऊ द्या. आम्ही असं समजा की राजकारणी लोक मूर्ख आहेत. असं समजूया की राजकारणी लोक मूर्ख आहेत, ते लालसेपोटी जातात. IAS IPS हे तर उच्च शिक्षित आहेत ना. मग आता IAS IPS राजकारणी हे एखाद्या बुवाच्या नादाला लागले तर सर्वसामान्य लोकांना पण दोष काय द्यायचा? ते शिक्षित आहेत, ते शिक्षित आहेत, ते उच्च शिक्षित आहेत, सुशिक्षित नाही. आणि आता सु आणि शिक्षित मध्ये सुद्धा स्पेस देऊन पाहावं लागेल की कोणते शिक्षित आहेत. एक लक्षात घ्या, गाडगे महाराज निरक्षर होते पण स्पष्ट सांगितलं होतं, मी कोणाचा गुरु नाही, माया कोणी चेला नाही. हे स्पष्ट सांगणारे गाडगे महाराज. कारण त्यांच्या आईचं तत्वज्ञान एवढं भारी होतं विलास सर. त्यांची आई सखूबाईनं एकदा ज्या वेळेस ऋणमोचनला गाडगे महाराज पाण्यामध्ये उतरले आणि पाण्यामध्ये उतरल्यानंतर त्यांच्या कमरेचा जो ढब्बू पैसा पूर्वी असायचा तो पाण्यात पडला होता. ते रडले होते कारण तो कष्टाचा पैसा होता. तो पैसा सखूबाईंनी वर काढून म्हणलं, देव्या रडतं काऊन रे? एक लक्षात ठेव, निघून गेलेली वेळ आणि पाण्यात पडलेला पैसा डबल वापस भेटत नाही. साधं तत्वज्ञान होतं. गाडगे महाराजांनी आईचं तत्वज्ञान अंगीकारलं. गाडगे महाराज, अहो हे कशाला, बहिणाबाई चौधरी म्हणतात, नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू, माझं दैव मले कळे, माझ्या गाडी नको देऊ. हे सांगणाऱ्या बहिणाबाईचा लाज वाटते खरंच सांगतो. मूर्ख लोक आहेत की त्या बाबांच्या नादाला